होय, नमस्कार मित्रांनो. ही बातमी तुमच्यासाठी आहे महत्त्वाची. जर तुमचं वय किंवा तुम्ही जर एस टीने प्रवास करत असाल, जर आपल्या महाराष्ट्राच्या लाल परीने जर तुम्ही प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. सरकारने दिलं आहे तुम्हाला सर्वात मोठं डबल गिफ्ट. महिलांना त्याहीपेक्षा मोठं, तर पुरुषांना सगळ्यात मोठं गिफ्ट देण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर 15 ऑगस्टपासून घेतला सगळ्यात मोठा निर्णय. सरसकट एस टी प्रवास मोफत. एस टीने प्रवास मोफत. होय, ही बातमी तुमच्यासाठी आणि महाराष्ट्रातील जवळजवळ 6 करोड जनतेसाठी. आणि मित्रांनो, या बातमीने नेमकं काय दिले तुम्हाला? मग तुमचं वय 10 असो, तुमचं वय 15 असो, तुमचं वय 30 असो किंवा तुमचं वय 60 वर्षाच्या पुढे असो, ही बातमी तुमच्यासाठी आहे, तुमच्या परिवारासाठी आहे. तुम्हाला फक्त या 2 कागदपत्राची आवश्यकता आहे. तुम्हाला कायमस्वरूपी एस टीमध्ये प्रवास करताना तुम्हाला फ्रीमध्ये, मोफतमध्ये प्रवास मिळणार. मित्रांनो, या बातमीने मात्र राज्यातील जवळजवळ 12 कोटी जनतेला आनंद मिळाला आहे. सरकार दरवेळी राज्यातील सर्वसामान्य जनतेला वेगवेगळे आनंदाचे विषय देत असते. ते विषय आणि योजना देत असताना सर्वसामान्य जनतेचा ते दरवेळेस विचार करते. आता देखील त्याहीपेक्षा महाराष्ट्र राज्याची एस टी तोट्यामध्ये असताना, दरवर्षी हजारो करोडचा तोटा होत असताना मात्र महाराष्ट्राच्या या सगळ्या सरकारने, महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी, प्रताप सरनाईक असतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्या खात्याने मात्र सर्वसामान्य जनतेला हा सगळ्यात मोठा दिलासा दिला आहे. आता बघूया की नेमकी एस टीची काय आहे योजना. मित्रांनो, एस टी ही सर्वसामान्यांची रेल्वे आहे. एस टी ही सर्वसामान्यांची देवच म्हणावं लागेल, कारण की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं वाहन नसतं. परंतु एस टी मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात गिरली दिसते. प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक जिल्ह्याला आणि मुंबईला जोडणारं साधन म्हणजे एस टी आहे. एस टीशिवाय तुम्ही कुठेही प्रवास करू शकत नाही. म्हणजे सर्वसामान्य गरीब घरातील प्रत्येकाला एस टीचा आधार हा लागतोच. एस टी ही अतिशय महत्त्वाची व्यवस्था करते. म्हणजे तुम्हाला तुमच्या गावावरून पुण्याला किंवा जिल्ह्याला किंवा मुंबईला अशा मुख्य महत्त्वाच्या ठिकाणी ती एस टी तुम्हाला सोडत असते. आणि याच एस टीचा प्रवास जर तुम्हाला एकही रुपया न देता जर मिळाला, तर तुम्ही किती खुश व्हाल? नक्कीच ना? बरोबर. म्हणजे तुम्हाला जर एस टीने प्रवास मोफत फ्रीमध्ये मिळवायचा आहे, म्हणून ही सरकारने 15 ऑगस्ट 2026 ही योजना तुमच्यासाठी, तुमच्या दारात, तुमच्या गावात, तुमच्या घरामध्ये आणली असून या योजनेचा फक्त एक फॉर्म भरून द्यायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म ऑनलाईन भरल्याच्या नंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आत एस टीने प्रवास मोफत मिळणार आहे. त्याचवेळी दुसरी देखील महत्त्वाची बाब तुमच्यासमोर आहे की याला कोणत्या प्रकारची कागदपत्र लागणार, याला काय काय लागणार, याची देखील आपण महत्त्वाची बाब बघणार आहोत. मित्रांनो, सध्या देशामध्ये केंद्र सरकार, नरेंद्र मोदी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य माणसासाठी दरवेळेस राबवतात. आणि या योजना राबवताना मात्र महाराष्ट्राचा विचार केला जातो. राज्यातील सत्ता भाजपची सत्ता असल्याकारणाने राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य गरिबांपर्यंत कशा पोहोचतील या दृष्टीनं त्यांनी विचार केला असतो. आणि हा विचार देखील त्यांनी केल्यामुळे महाराष्ट्रात हा विचार झाला आणि सर्वसामान्य जनतेसाठी मात्र ही सगळ्यात मोठी लॉटरी लागल्याचं चित्र आहे. होय, ही तुमच्यासाठी लॉटरीच आहे. म्हणजे सर्वसामान्य गरीब माणसासाठी लॉटरीच म्हणावं लागेल. लॉटरीपेक्षा कमी नाही. कारण की प्रत्येक वेळी मराठी माणूस असो, प्रत्येक कोणी व्यक्ती असो, त्याला एस टीची आवश्यकता असते. परंतु एस टीचं तिकीट आता जर बघितलं तर 100, 200, 500, 1000 अशा बरोबर खूप महागामध्ये एस टी चालली आहे. सरकारला परवडत नाही म्हणून सरकारने तिकीट वाढवलं. आणि आता मात्र या सरकारने हा प्रवास मोफत केल्यामुळे राज्यातील बहुतांश लोकांना याचा खूप मोठा फायदा झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे दरवेळी वेगवेगळ्या योजना करतात आणि त्या योजना करत असताना तुम्हाला या योजनेसाठी गरिबांना, सर्वसामान्यांना समोर ठेवतात. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली. म्हणजे राज्यातील गरीब महिलांसाठी, ज्यांना काम मिळत नाही किंवा ज्यांना आपलं घर चालवताना अडचण येते, अशा महिलांसाठी 1,500 रुपये देण्याची प्रक्रिया एकनाथ शिंदेंनी लागू केली आणि महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला.
म्हणजेच मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांना गरिबांचा मसिहा म्हणून ओळखलं जातं, हे देखील तेवढीच महत्त्वाची बाब या ठिकाणी अधोरेखित होते. आता मोफत प्रवास कुणाला? मित्रांनो, ही योजना नेमकी कुणासाठी आहे? मोफत प्रवासासाठी तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे महाराष्ट्राचं राहणे म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी आहात का, हे प्रथमतः बघितलं जाईल. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसाल तर तुम्हाला राज्यातील कोणत्याही एस टीमध्ये हा बसचा प्रवास मोफत मिळणार नसल्याची घोषणा सरकारने यापूर्वीच केली आहे. तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्याकडे तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचवेळी तुमच्याकडे स्वतःचं आधार कार्ड देखील असणं गरजेचं आहे. ही नावनोंदणी करताना तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्या आधार कार्डवरचं तुमचा मोबाईल नंबर असणं तुमच्याकडे गरजेचं आहे, कारण की त्यावरच OTP येतो आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरताना त्याची गरज असते. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला काय पाहिजे? डोमेसाईल पाहिजे आणि तुमचा आधार कार्ड पाहिजे आणि मोबाईल नंबर, या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात, जेणेकरून तुम्हाला या तिन्ही गोष्टीपासून लाभ मिळवता येईल. आता आपण बघितलं की राज्यातील जवळजवळ 2.5 कोटी महिलांना ST प्रवास मोफत केला आहे. म्हणजे राज्यातील सगळ्याच महिलांना, मग महिला 12 वर्षाच्या 60 वर्षापर्यंत ज्या महिला आहेत त्या प्रत्येक महिलेला हा STचा प्रवास मोफत केल्यामुळे राज्यात आनंदाची लाट होती आणि सगळ्यांनी एकनाथ शिंदेंना मतदान केलं आणि अशा या योजनांमुळे शिंदेंना याचा खूप मोठा फायदा होतो आहे. म्हणून एकनाथ शिंदे अशा योजना दरवेळी आणतात. आणि आता 65 वर्षाच्या वर आणि 75 वर्षाच्या वर, 75 वर्षाच्या वर ज्यांचं वय आहे त्यांना सरसकट, महिला असो पुरुष असो, सरसकट STचा प्रवास महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात, कोणत्याही गावात, कोणत्याही तालुक्यात, कोणत्याही देवस्थानला तुम्ही कुठेही जा, राज्यातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये रात्रंदिवस 12 महिने तुम्ही फिरा, तुम्हाला तो प्रवास मोफत करण्याचा निर्णय सरकारने दिलेला आहे. त्यामुळे हा निर्णय सर्वतोपरी सरकारच्या निर्णयाचं स्वागत म्हणून केलं जातो आहे. दुसरी महत्त्वाची बाब, आता ज्या ज्या मुली शालेय शिक्षण घेत आहेत, ज्या मुली विद्यालयीन शिक्षण घेत आहेत, ज्या मुली महाविद्यालयामध्ये शिक्षण आहेत, त्या मुलींना देखील मोफत बस पास सेवा सुरू केल्याची सगळ्यात मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. म्हणजे ज्या मुली शिक्षण घेत आहेत त्यांना शिक्षण घेण्यासाठी मोफत बसचा पास देण्याची सगळ्यात मोठी घोषणा केल्यामुळे हा लाभ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये होणार आहे. कारण प्रत्येक घरातली मुलगी शिकते बाहेर, त्यामुळे त्यांना देखील, म्हणजे एकंदरीत राज्यातील सरसकट सर्वांनाच हा मोफतचा बस प्रवास मिळणार असल्याने सरकारने या घोषणा केली असून याचा सगळीकडेच आनंद जल्लोष साजरा केला जातो आहे. इतरत्र मित्रांनो सर्वांना हाफ तिकीट होईल, मात्र राज्यात एकनाथ शिंदेंना एक नवीन घोषणा करणारा नेता म्हणून ओळखलं जातं, हे देखील तेवढीच महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे.